नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी उपवासासाठी काय बनवले, गुलाबजाम बनवलेले आहे. ते पण रताळ्यापासून बनवलेलं आहे. पण खूप छान झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. इथं मी 2 रताळे घेतलेले आहेत उकडलेले. तर त्याला असं एकदम मॅश करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये असं जरा पण असं हे राहिलं नाही पाहिजे, रताळं राहिलं नाही पाहिजे. असंच हाताने पूर्ण मॅश करून घ्या त्याला. आणि नंतर मग त्याच्यामध्ये काय करायचं, मिल्क पावडर टाकायचे. म्हणजे रताळ्यामध्ये जेवढं बसते ना तसं मिल्क पावडर तुम्ही टाका त्याच्यामध्ये. तर आहे ना, तुम्हाला वाटणार पण नाहीत हे की रताळ्यापासून बनलेलं आहे. एवढे टेस्टी झाले होते ना, खरंच खूप टेस्टी झाले होते. तुम्ही या उपवासाच्या टायमाला आहे ना नक्की ट्राय करा हे रेसिपी. म्हणजे सगळेच बनवतात हल्ली, तर मी पण विचार केला चला तर बनवून घेऊया म्हणून. तर बघा मी असं मळून घेतलेलं आहे सगळंच. म्हणजे ना मिल्क पावडर जेवढं बसते ना तेवढं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याला मळून घेतलं होतं. थोडंसं ताटाला चिटकत होतं म्हणून थोडंसं तूप टाकलं आणि परत त्याला मळून घेतले ना. असे मस्त गोळे बनवून घेतले बघा, छोटे छोटे असे मस्त गुलाबजामच्या आकाराचे गोळे बनवून घेतले. आणि इथं तेल पण ठेवलेलं आहे मी तळण्यासाठी. इथं बघा गोळे झालेले आहेत. आता तेल ठेवलेलं आहे आणि साईडला मी पाक पण ठेवणार आहे. तर पाक पण बनवायला ठेवायचं आहे. तर इथं पाक पण ठेवलेला आहे आणि थोडेसे मी पिस्त्याचे काप टाकलेले आहे आणि थोडंसं केसर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपलं इथं तेल पण गरम झालेलं आहे. तर सगळे आपल्याला गुलाबजाम त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. मस्त असं फ्राय करून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवरती करा, म्हणजे कसं आतून पण शेकले जातील. तुम्ही ओळखणारच नाही हे गुलाबजाम की आहे ना खरंच म्हणजे उपवासाचे आहेत. काही वेगळा टेस्ट लागत नाही. जसे आपण नॉर्मल गुलाबजाम खातो त्याच पद्धतीचे गुलाबजाम लागतात. मस्तच झाले होते. पाहू शकता असे फ्राय करून घेतलेत मी मीडियम गॅसवरती. नंतर थोड्या वेळाने मीडियम गॅस केला. आपला पाक पण तयार झालेला आहे. आता गुलाबजाम पण मी काढून घेणार आहे. पाहू शकता मस्त असे झालेले आहेत. तर आता त्याला पाकामध्ये टाकायचं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे पाक. गरम गरम पाकामध्ये नाही टाकायचं आहे, कारण ना मग ते असं बरोबर भिजत नाहीत. तर बघा इथं गुलाबजाम आपले तयार झालेले मी तुम्हाला तोडून पण दाखवते. खूप टेस्टी झाले होते. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की गुलाबजाम तुम्ही बनवा आणि नंतर मला सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा. मस्तच असं झालेलं आहे. पाहू शकता किती छान असं झालं आहे बघा. आतून पण पूर्ण भिजला गेला आहे गुलाबजाम. खूप टेस्टी झालेले. चला तर मग या खायला तुम्ही पण. बाय.